नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मतमोजणीच्या 3 फेऱ्या 2 तासात निकाल लागणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी दिनांक 16 जानेवारी रोजी होणार असून सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक प्रभागाची मतमोजणी 3 फेऱ्यात होणार आहे. त्यामुळे 2 तासात सर्व निकाल जाहीर होतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पत्रकारांना दिली. मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेऊन तेथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणीकरिता मतदान यंत्रे बाहेर काढण्यात येणार आहेत. मतमोजणीला होणारी गर्दी विचारात घेता 4 ठिकाणी ही मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. गांधी मैदान, दुधाळी, व्ही.टी. पाटील सभागृह व शासकीय गोदाम रमणमळा येथे ही मतमोजणी होईल. प्रत्येक मतमोजणी केंद्रात 12 टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु त्यापैकी 10 टेबलांवर एकाच वेळी एका प्रभागाची मतमोजणी केली जाणार आहे. एका प्रभागातील 4 जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या प्रभागाची मतमोजणीची सुरुवात केली जाईल. एका प्रभागाला साधारणपणे 20 मिनिटे मतमोजणीला लागतील. त्यामुळे 2 तासात सर्व निकाल लागतील. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान यंत्रासह सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्याकरिता तसेच मतदान झाल्यानंतर पुन्हा स्ट्रॉंग रूमपर्यंत आणण्याकरिता 65 KMT बस, 45 ST बस तसेच 3 जीप अशी 113 वाहने ताब्यात घेतली जाणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.